स्टार्ट. परिच्छेद. अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य श्री सुदाम देशमुख यांनी हा जो ठराव मांडला आहे याला मी पाठिंबा देत आहे. ठरावातील आशयाबाबत गैरसमज झालेला आहे असे मला वाटते. ठरावामध्ये स्वच्छपणे असे म्हटले आहे की मराठी भाषिकांच्या संख्येला ओहोटी लागलेली आहे. मराठी भाषिक म्हणजे भूमिपुत्र असा अर्थ होत नाही. मुंबई शहराविषयी असे सांगितले जाते की मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर इंग्रजी वर्तमानपत्रे आहेत. तशी ती असतील तर आम्हाला त्याचा अभिमान आहे. इंग्रजी वर्तमानपत्रे मुंबईमध्ये निघून ती संपूर्ण हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असल्यामुळे तो मराठी माणसांचा आणि इंग्रजीचा गौरव आहे. चिंतामणराव देशमुख मराठी भाषेचा पुरस्कार करीत असताना श्री गोविंद वल्लभ पंत हे पार्लमेंटमध्ये होते. त्यावेळी माननीय C.D. देशमुख यांनी पंतांना असा टोमणा मारला होता की पंतसाहेब, तुम्ही सुद्धा मराठीच आहात. तुमची यापूर्वीची कुटुंबे महाराष्ट्रामध्ये होऊन गेली आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे. मराठी भाषिक दुसऱ्या प्रदेशामध्ये गेल्यानंतर तो त्या प्रदेशातील भाषा बोलू लागतो. म्हणून ठरावातील आशय असा होतो की येथे कोणी येत असतील तर त्यांना येऊ द्या. त्यांना मुंबईच काय पण नागपूरसुद्धा अडविणार नाही. मराठी भाषिक उत्तम हिंदी, इंग्रजी किंवा कोणतीही भाषा बोलत असतील तर त्याचे आपल्याला भूषण वाटले पाहिजे. श्री गोखले हे प्रसिद्ध मराठी भाषिक उत्तम इंग्रजी बोलत असत. आपल्याला जर मराठी भाषेचा अभिमान असेल तर तेथे जे कोणी येत असतील त्यांना आपण मराठी भाषिक केले पाहिजेत. परिच्छेद. येथे येणाऱ्या लोकांना मराठी बोलता येऊ नये यासारखे दुर्दैव नाही आणि ज्यांना मराठी भाषा येत नसेल ते मराठी भूमीमध्ये राहण्यास अपात्र आहेत असे समजले पाहिजे. उत्तर प्रदेशामध्ये राहणाऱ्यांना उत्तम हिंदी बोलता आले पाहिजे. हे एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्यासारखे नाही. हा निष्ठेचा प्रश्न आहे. आपली मराठी भाषेवर इतकी निष्ठा आहे की नाही हा तो प्रश्न आहे. याप्रमाणे मराठी भाषेवर निष्ठा ठेवून आपण मुंबई शहर कशा प्रकारे मराठी होईल हे पाहिले पाहिजे. त्यासाठी आपण मराठी भाषेला प्राधान्य दिले पाहिजे. स्टॉप.